हॅलो डिअर स्टुडंट्स. तर गेल्या याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचे 3 प्रॉब्लेम बघितले जे की PYQs मध्ये आलेले होते. तर बेसिक कन्सेप्ट त्याच्यामधून क्लिअर झालेला आहे. तर हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डी बाटू मध्ये नंबर ऑफ टाइम्स रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून घेऊ. ओके. तर काय दिलंय बघा. इफ tan ऑफ a प्लस आय बी, ठीक आहे, इफ tan ऑफ a प्लस आय बी इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय, देन प्रूव्ह दॅट. दोन व्हॅल्यूज तुम्हाला प्रूव्ह करायचे आहे. दॅट इज tan a 2a इक्वल्स टू 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर tan h2b. आता इथं h म्हणजे काय, तुमचा हायपरबोलिक फंक्शन आहे, इक्वल्स टू 2y डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूव्ह करायच्या. दोन व्हॅल्यूज प्रूव्ह करायचे. 6 मार्क क्वेश्चन आहे. PYQ मधला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, जे की कन्सेप्ट क्लिअरिंग प्रॉब्लेम आपण म्हणू शकतोय. तर फर्स्ट काय, पहिले प्रूफ करूत आपण. इथं प्रूफ लिहू, कारण की आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. तर गिवन डेटा काय आपल्याकडं, tan ऑफ ए प्लस आय बीटा, सॉरी ए प्लस आय बी इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. बरोबर. म्हणजे त्या ए प्लस आय बी इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आय वाय असं लिहू शकतो ना. कारण की मी टॅन ला इन्व्हर्स केला आफ्टर मेकिंग और आफ्टर टेकिंग द फंक्शन टुवर्ड्स राईट हँड साइड. ठीक आहे. आता ह्याचं कॉन्जुगेट सिमिलरली आपण काय लिहू शकतो इथं. सिमिलरली ए मायनस आय बी ची किंमत किती लिहू शकतो इथं. ए मायनस आय बी ची किंमत टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय एवढं व्हॅल्यू आपण लिहू शकतो. म्हणजे हे काय झालं, आपण काय घेतला, कॉन्जुगेट व्हॅल्यू. काय घेतला, कॉन्जुगेट व्हॅल्यू घेतलेलं आहे. कशाचं कॉन्जुगेट, या वरच्या व्हॅल्यूजचं. याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे. ओके. नेक्स्ट, नाव ऍडिंग इक्वेशन. आपल्याला काय पाहिजे त्याच्यावर फोकस करा. इथं व्हॅल्यू आपल्याला 2a पाहिजे. म्हणजे या दोघांचा मी सम घेतला. ठीक आहे, या दोघांचं काय केलं, फॉर एक्झाम्पल सम घेतला, तर मला इझिली आय बीटा विल, सॉरी आय बी विल बी एलिमिनेटेड. म्हणजे याच्यामधून मी काय एलिमिनेट करू शकतो, आय बीटा. लक्षात आलं. तर ह्या दोघांचं ए प्लस ए काय येणार, 2a व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी मी फर्स्ट ऑपरेशन जे आहे ऍडिशनचं यूज करतो. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर इथं ए प्लस आय बीटा किंवा आय बी प्लस ए मायनस आय बी इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आय वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यू सोबत ऍड केलं, राईट हँड साइडच्या व्हॅल्यू सोबत ऍड केलेलं आहे. तर इथं व्हॅल्यूज काय एलिमिनेट होतात, आय बी प्लस मायनस मध्ये आता गेट कॅन्सल. मग ए प्लस ए दॅट इज 2a इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आय वाय प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. तर इथं इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल मित्रांनो. दॅट इज टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन किंवा टॅन इनवर्स ए प्लस टॅन इनवर्स बी चा फॉर्म्युला. ठीक आहे. नाव बाय युझिंग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. आणि ते फॉर्म्युला कोणता आहे, tan इनवर्स ए प्लस tan इनवर्स बी इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस ए इंटू बी. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. आता आपल्या क्वेश्चन्स मध्ये किंवा आपल्या सोल्युशन मध्ये ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे एक्स प्लस आय वाय आणि बी ची किंमत किती राहणार, एक्स मायनस आय वाय राहणार. ठीक आहे. देअरफॉर 2a इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस आय वाय प्लस एक्स मायनस आय वाय
होल डिवायडेड बाय 1 मायनस, ठीक आहे, 1 मायनस एक्स प्लस आय वाय आणि द एक्स मायनस आय वाय हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल. लक्षात आलं? चल, आता नेक्स्ट स्टेप काय राहील? नेक्स्ट स्टेप 2a इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ. आता कॅन्सलेशन टर्म्स कोणते दिसतात तुम्हाला इथं? प्लस आय वाय आणि मायनस आय वाय. आणि हे जे व्हॅल्यू आहे ते पर्टिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये बसतो. आणि ते फॉर्म्युला कोणता आहे रे? ए मायनस बी किंवा ए प्लस बी. ए मायनस बी चा फॉर्म्युला आठवायचा आहे. मग त्याचा व्हॅल्यू किती राहणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि आपल्याला एक इमॅजिनरी युनिटचा स्क्वेअर व्हॅल्यू पण लक्षात ठेवायचे. दॅट इज आय स्क्वेअर ची किंमत किती राहणार? -1. आय स्क्वेअर ची किंमत किती राहणार आहे? -1 राहणार आहे. तर इथं 2x येईल, कारण की इथं रिमेनिंग टर्म्स काय? x प्लस एक्स आहे म्हणजे 2x आलं, डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, आणि हे मायनस वाय आय वाय हिचा स्क्वेअर राहणार. ठीक आहे. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हे प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. बरोबर का? प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर, कारण की -1 नी मी मध्ये मल्टिप्लाय केला डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूला. दॅट इज 1 मायनस इंटू एक्स स्क्वेअर, दॅट इज मायनस एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस आय वायचा स्क्वेअर आहे म्हणजे मी इंडिव्हिज्युअल स्क्वेअरिंग केलेलं आहे. आय स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर भेटेल. आणि आपल्याकडं आय स्क्वेअर ची किंमत किती आहे मित्रांनो? दॅट इज -1. देअरफॉर 2a इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि फायनली या टॅन इनव्हर्सला मी समजा राईट हँड साइडला सॉरी लेफ्ट हँड साइडला घेतला तर इनव्हर्स काय होणार? ते फंक्शन मध्ये कन्वर्ट होईल. आणि हे काय येणार मग इथं? 2a tan 2a इक्वल्स टू 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे तुमचा रिक्वायरमेंट होता अकॉर्डिंग टू दी फर्स्ट ट्रू दॅट मधला. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दी फर्स्ट ट्रू दॅट मधला फर्स्ट रिक्वायरमेंट होता. आता सेकंड रिक्वायरमेंट मध्ये काय रे? सेकंड रिक्वायरमेंट मध्ये काय राहणार? सेकंड रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला टॅन एच दॅट इज h2b इक्वल्स टू 2y डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एवढं तुम्हाला प्रूफ करायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. तर हा आय होप सो हा वाला सोल्युशन तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. आता जसं मी इक्वेशन 1 आणि 2 ऍड करून मी टॅन 2a ची किंमत काढली, तर आता काय करणार मी? इक्वेशन 1 आणि 2 सबस्ट्रॅक्शन करून कशाची किंमत काढणार आहे मी? टॅन h2b ची किंमत काढणार आहे. इझिली आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो. तर बघा, सबस्ट्रॅक्टिंग, ठीक आहे, सबस्ट्रॅक्टिंग इथं लिहितो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बरोबर का? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. अगोदर आपण ऍडिशन घेतला होता दोन इक्वेशनचा. आता काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. लक्षात आलं? चल, तर इथं ए प्लस आय बी मायनस ए मायनस आय बी इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस मायनस टॅन इनव्हर्स ऑफ x minus iy, tan inverse of x minus iy. Therefore, a plus ib minus a minus into minus काय राहणार? Plus ib equals to tan inverse of x plus iy minus tan inverse of x minus iy. Tan inverse of x minus iy. ओके. तर इथं कॅन्सल आउट टर्म्स कोणते आहेत? प्लस आणि मायनस मध्ये हे आहे तर ते गेट कॅन्सल. आणि ह्याची किंमत किती येईल रे? 2ib इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस आय वाय. तर इथं
बाय युजिंग, जसं आपण tan इनव्हर्स ए प्लस tan इनव्हर्स बी चा फॉर्म्युला लावला, तर इथं तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? tan इनव्हर्स ए मायनस tan इनव्हर्स बी चा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. ठीक आहे. तर युजिंग इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला, आणि ते फॉर्म्युला काय रे? tan इनव्हर्स ए मायनस tan इनव्हर्स बी इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ ए मायनस बी डिवायडेड बाय 1 प्लस ए बी. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि गेल्या प्रिव्हियस फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज आहे? इथं बघा न्यूमरेटर प्लस, तर इथं पण प्लस, बट डिनॉमिनेटर मायनस. इथं काय राहणार? न्यूमरेटर मायनस, इथं पण मायनस, डिनॉमिनेटर प्लस. म्हणजे त्याचा अपोजिट साइन तुम्हाला यूज करावं लागेल कशामध्ये? डिनॉमिनेटर मध्ये. चला आता इथं व्हॅल्यूज यूज करूत आपण. मग 2IB इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ, ठीक आहे, टॅन इनव्हर्स ऑफ, आता ए ची किंमत किती आहे आपल्याकडं? ए ची किंमत आहे एक्स प्लस आय वाय, आणि बी ची किंमत किती राहणार? एक्स मायनस आय वाय. तर इथं पण व्हॅल्यू सेम तसंच होतं. ए ची किंमत किती आहे? एक्स प्लस आय वाय, आणि बी ची किंमत एक्स मायनस आय वाय. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट, एक्स प्लस आय वाय मायनस एक्स मायनस आय वाय होल डिवाइडेड बाय, ठीक है, होल डिवाइडेड बाय 1 प्लस आय वाय एक्स मायनस आय वाय. बरोबर का? असं टर्म येईल आपल्याकडं व्हॅल्यू. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस एक्स, मायनस इंटू मायनस काय राहणार रे? मायनस इंटू मायनस प्लस येईल, प्लस आय वाय होल डिवायडेड बाय 1 प्लस. आता हे टर्म ऍज युजल जसं ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला लावला, सेम तसंच तुम्हाला इथं पण लावावं लागेल. दॅट इज एस ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला. आणि आपल्याकडं ए ची किंमत आहे एक्स आणि बी ची किंमत आहे आय वाय. तर काय येणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथं एक्स स्क्वेअर मायनस आय वाय चा स्क्वेअर. बरोबर का? एवढं टर्म तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कॅन्सल आउट टर्म कोणते आहे? एक मिनिट. हा, तर इथं कॅन्सल आउट टर्म्स कोणत्या आहेत? प्लस आणि मायनस मध्ये एक्स आहे, तर गेट कॅन्सल. ठीक आहे. तर टॅन इनव्हर्स आय वाय प्लस आय वाय म्हणजे किती टाइम्स आय वाय? 2 टाइम्स ऑफ आय वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. इंडिव्हिज्युअल स्क्वेअरिंग केलेलं आहे. हे प्लस ना, प्लस 1 ने मध्ये मल्टिप्लाय केला तर टर्म चेंज होईल का? ब्रॅकेटचा होणार नाही, ऍज युजल येणार त्याच्या साइन सोबत. मग टॅन इनव्हर्स ऑफ 2IY डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ह्याची किंमत किती आहे रे? ची किंमत -1 येईल, आपल्याला माहित आहे. आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये राहील कशा सोबत? वाय स्क्वेअर सोबत. ठीक आहे. आणि ते किंमत किती आहे? 2 टाइम्स ऑफ आय बी. देअरफॉर आता हा टॅन इनव्हर्सला मी राईट लेफ्ट हँड साइड मध्ये घेतला, तर ते इनव्हर्स काय होणार? मग फंक्शन मध्ये कन्वर्ट होईल. टॅन 2IB इक्वल्स टू व्हॅल्यू किती येणार इथं? 2IY डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस वाय स्क्वेअर. रिमेनिंग व्हॅल्यू राहणार आहे. आता इथं काय करावं लागेल मित्रांनो? बाय युझिंग टॅन आय थिटा इक्वल्स टू आय टॅन एच थिटा. तर हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. कुठं? या प्लेसवर. ठीक आहे. तर ह्याला मी अजून एक स्टेप लिहितो. मग टॅन आय टाइम्स ऑफ 2b इक्वल्स टू 2IY डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं हा वाला फॉर्म्युला आपला गेला. आपल्याकडे इथं थीटा अँगल आहे, तर इथं अँगल किती आहे? थीटाची किंमत किती रे? 2b. ओके. तर हे कन्वर्ट होईल आय टॅन एच 2b मध्ये. लक्षात आलं? टॅन एच हायपरबोलिक 2b मध्ये कन्वर्ट होईल 2IY डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर इथं दोन्ही साईडला काय दिसतो रे? कॉमन
इमॅजिनरी युनिट दिसतो आय, तर गेट कॅन्सल. फायनली आपण टॅन H2B ची किंमत किती काढलेली आहे? 2y डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर हे तुमचं रिक्वायरमेंट होता. तर इथं तुम्हाला हॅन्स प्रूव्ड मधून लिहायचं आहे. हेन्स प्रूव्ड म्हणून लिहायचं आहे. तर 6 मार्काचं क्वेश्चन विचारलेलं आहे मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज झालेला आहे आणि बेसिक कन्सेप्ट कशाचे यूज झाले तुम्हाला इथं ऍडिशन सबस्ट्रॅक्शनच्या, आणि त्याच्यावरून आपण रिक्वायरमेंट्स काढल्यात. आपल्याकडे टॅन 2a ची किंमत काढायची होती 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, आणि टॅन H2B ची किंमत 2y डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एवढी किंमत काढायची होती. ठीक आहे. तर आय होप सो हा वाला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. असंच बेसिक कन्सेप्ट वाले क्वेश्चन घेऊन येईल आणि तुमचे फॉर्म्युलेस कन्सेप्ट वगैरे रिवाइज करणार बाय सॉल्विंग PYQ क्वेश्चन. ठीक आहे. थँक्यू.